पहिल्यांदा विमान तिकडून आलं. इथं विमान आल्यामुळं काय झालं, ते इथं त्याला व्यवस्थित लँडिंग करता काय आलं नाही. ते आल्यामुळे ते असं इकडे वळून गेलं परत ती पाण्याची टाकी दिसते का? हो, पाणी. हा, त्या पाण्याच्या टाकीतून ते परत आलं. परत आल्यावर त्याला म्हणजे इथं त्याला असं त्याला आलं नाही, तो डायरेक्टच असा घुसला इथून डायरेक्ट इकडं. म्हणजे धावपट्टीवर आलं होतं धावपट्टी आलं होतं, पण तो उतरू शकला नाही इथं. बरोबर. तो परत धावपट्टीवर जर आला असतं तर ते सरळच गेलं असतं, किंवा त्याला त्याला ते जमलं नाही याच्यावर हे करायला लँडिंग. ते डायरेक्ट परत वर गेलं आणि परत तिकडून तसं आलं आणि परत त्याला याच्या उतरायचं होतं पण ते उतरू शकलं नाही. ते डायरेक्ट असं खाली गेलं. असं झालं ते. तुमचं इथलंच गाव आहे? नाही, आम्ही इथं होतो, मी तिकडे बारामतीला चाललो होतो, पण मी पाहत होतो तिथनं. अरे बापरे. हा, ते महिला हॉस्पिटलला चाललो होतो मी, ते पाहत होतो. ते काय आलं, ते आधी आलंय तिकडून. आता आम्ही कधी पाहिलेलं नाही, त्याच्यामुळे आता आम्हाला तो शौक पाहण्याचा की विमान कसं असतंय, उतारते काय होते. ते आलं डायरेक्ट. इथं आल्यामुळे ते म्हणजे इथं उतरताना आम्हाला पाहायचं होतं तिथं उभं राहून कसं उतरते किंवा काही उत्सुकता असते. ते पाहायचं होतं, पण ते काही ते आलं ना, आम्ही म्हणलं उतरलंच नाही ते. मग ते असं वळून इकडे गेलं, म्हणलं परत उडालं काय ते. मग ते तिकडून इकडे आलं आणि ती डायरेक्ट जाळ झालं. स्फोट मोठा आवाज. मग लय मोठा आवाज आला.